कधी कधी काही गोष्टींचा आपण विचारही केलेला नसतो आणि अशा गोष्टी अचानक आपल्या आयुष्यामध्ये घडून जातात. सगळं छान चालू होतं आणि अचानक आहे ना आरुषला थोडासा त्रास व्हायला लागला. त्रास थोडा जास्तच वाढला, त्यामुळे ना त्याला ऍडमिट करून घ्यावं लागलं. काय झालं तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि इथे सुद्धा तो IPL बघतच होता. माझे पुढचे केस इतके पांढरे झालेले आहेत ना, मी उद्या मेहंदी लावणार असं माझं डन झालेलं, पण काय करणार. मध्येच हे नवीन संकट येऊन उभं राहिलं. तर हा लाईट मला खूपच आवडला होता आणि ह्या ज्या काही बिल्डिंग दिसताय ना तिथेच आमचं घर आहे बरं का. आज आरुषला फक्त लिक्विड डाएट दिलं जाणार होतं, त्यामुळे त्याला बोरमिठाचं दूध दिलं. हे बिस्किट मात्र मी खाणार आहे. आरुषला असा त्रास चालू झालेला होता, त्याला आहे ना जे काही खाल्लं पिल्लेलं होतं ना ते सगळं बाहेर काढत होता. खूप सारं पोट दुखत होतं, उलट्या जुलाब, म्हणजे जे काही मेडिसिन तो घ्यायचा ना ते सुद्धा तो बाहेर काढत होता. डॉक्टरांकडे पण नेलं पण काही फरक पडला नाही. तर आज त्याची आम्ही सोनोग्राफी केलेली आणि त्यामध्ये कळलं की त्याच्या अपेंडिक्सला सूज आहे, जरा जास्त होती, त्यामुळे आम्ही त्याला ऍडमिट केलं. श्लोक सुद्धा आरुला भेटायला आलेला होता आणि आरू सुद्धा त्याला दाखवत होता की मला काय काय भेटलं. आणि श्लोक अजून लहान आहे त्यामुळे त्याचा डान्स मस्ती वगैरे चालूच होती. उद्या त्याचं ऑपरेट आहे हे आम्ही त्याला आधी सांगून ठेवलेलं आहे, त्यामुळे तो तेवढा तयारीत आहे की उद्या माझं ऑपरेट होणार आहे. काही गोष्टी मुलांपासून न लपवलेल्याच बऱ्या. आई वडिलांसाठी जेव्हा मुलं ऍडमिट असतात ना ते क्षण मात्र खूप अवघड असतात, खूप कठीण दिवस असतात ते. माझ्या बाळाला खरंच खूप त्रास झाला, पण तो आता मात्र ठणठणीत आहे. आणि हे व्हिडिओ मात्र त्याने आम्हाला शूट करायला लावलेले होते, त्यामुळे आम्ही हे शूट केले. आणि 2-3 दिवसापासून मागे लागलेला, तू माझा अजून व्हिडिओ अपलोड का केला नाही, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केला. नाही तर मी असं काही तुमच्यावर शेअर करतच नाही. चलो बाय बाय.